नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा अटल सेतू उरण पनवेल नवी मुंबईसाठी वरदान ठरला आहे। अवघ्या 25 मिनिटात नवी मुंबई गाठता येत असल्यामुळे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प या भागाचा चेहरा-मोहरा बदलून टाकण्यासाठी सज्ज झाले आहेत। उरण शहरातील ग्रँड उरण सेंट्रल हा प्रोजेक्ट रितेश म्हात्रे व राजेश म्हात्रे या दोघा बंधूंनी सत्यात उतरवून उरणच्या विकासाला हात घातलाय। उरणचा चेहरा-मोहरा बदलून टाकणारा हा प्रकल्प उरणमध्ये उभा राहत आहे। दिनांक 24 मे रोजी उरणच्या धर्तीवर अत्यंत सुंदर असा प्रोजेक्टचा लॉन्चिंग सोहळा संपन्न झाला। मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि रेश्मा शिंदे यांची उपस्थिती देखील या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरली। त्यावेळी प्रोजेक्ट लॉन्च सोहळ्याला उरणचे आमदार महेश बालदी, ठाकरेंच्या शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर, रायगड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रशांत पाटील, राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस तथा कोकण विभागीय अध्यक्षा भावनाताई घरेकर आदींसह उरण आणि परिसरातील नावाजलेल्या व्यक्ती, सर्वपक्षीय नेते, व्यावसायिक यांनी या कार्यक्रमात हजेरी लावून ग्रँड उरण सेंट्रल प्रोजेक्टच्या भव्यतेची अनुभूती घेतली। निश्चितपणे उरण पूर्वी आपलं गाव वाटायचं, पण आता अटल सेतूनंतर आपण 17 मिनिटांनी अटल सेतूला चढल्यानंतर मुंबईमध्ये पोहोचतो। आपण एक 30-35 मिनिटांमध्ये इथे येतो। राहिलं तर करंजारे व ब्रिजचा सुद्धा आपण त्याच्यासाठी बजेट सँक्शन दिलं आहे। आता उरण हे द्रोणागिरी रोड डेव्हलप झाल्यानंतर आणि उरणचं आता महत्त्व फार वाढलं आहे। अशा प्रकारच्या प्रोजेक्टची गरज होती, तर छोटे प्रोजेक्ट्स आपल्याकडे होते। आणि आता निश्चितपणे उरणमध्ये काय सुविधा आहे तर आपल्याकडे SEZ आहे, JNPTचे 4 बंदर आहेत, जवळजवळ 100 वेअर हाऊसेस आहेत। म्हणजे इथं घर आणि इथं जॉब। बाकी ठिकाणी कसं का जॉबसाठी बेलापूरपासून तुम्ही जरा का बदलापूरपासून इकडे यावं लागतं आहे, विरारपासून इकडे यावं लागते मुंबईपर्यंत, तिथे ट्रॅव्हलिंग जास्त नाही आहे। आणि म्हणून उरण पुढं एक फार मोठा हब होऊन जाणार आहे। याच्यामध्ये नोकरी धंदा इथंच आपल्याला करायचा आहे। आणि ट्रान्सपोर्टची फॅसिलिटी MTHच्या झाल्यानंतर अजून आपण कोस्टल रोडचं काम सुरू झालं आहे। आपण 10 मिनिटामध्ये वाशीला जाऊ शकतो, अशा प्रकारची परिस्थिती आहे। 20-25 मिनिटामध्ये मुंबईमध्ये जाऊ शकतो। आणि आपण करंजा रेवत जे आहे ते 10 ते 15 मिनिटांनी जाऊ शकतो। ती पण सध्या आपली जलवाहतूक सुरू आहे, ते ब्रिज झाल्यानंतर अजून कनेक्टेड होईल आणि उरणचं महत्त्व फार वाढणार आहे। अंतुले साहेबांची इच्छा होती उरण ही राजधानी व्हायला पाहिजे होती, उपराजधानी, किंवा इथं आपण मंत्रालय आणण्याचा त्यांचा विचार होता आणि भविष्यात ते करावं लागेल असं वाटतं। आणि उरणच्या बाजूला उल्हान रोड डेव्हलप झालं आहे, आपण आता तिरुपतीचं मंदिर आलं आहे, आपण पहिल्याचं युनिटी मॉल आलं आहे आणि फार डेव्हलपमेंट या एरियामध्ये आहे। आणि सगळ्यात जास्त हायेस्ट रेट नंतर उरणलाच लागणार आहे। पण लोकांनी आता लवकरात लवकर बुकिंग केलं पाहिजे। आता मॅडमची इच्छा आहे, त्या पाहायला येऊन गेल्या होत्या आणि चांगल्या चित्र तारखा या सर्व आहेत, या आपल्या फार फेवरेट आहेत, रोज यांना आपण पाहत असतो। आणि आज त्यांच्या सांगण्यानंतर लोक जरा असून त्याच्यामध्ये उरणचं महत्त्व आहे ते वाढणार आहे। आणि मीडियावर ते उरण एवढ्या चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहे, तर इथे फिल्म इंडस्ट्रीसुद्धा यायला हरकत नाही आहे। जसं फिल्म सिटी आहे मुंबईला, तर या सगळ्या गोष्टी येऊ शकतात आणि IT हबसुद्धा सुरू होऊ शकतं। इतक्या प्रकारे खरंच आहेत। आणि जसं मी म्हटलं की मी पहिल्यांदा उरणला आले आणि जस्ट बिकॉज ऑफ प्रॉपर्टी, कारण ज्या प्रकारे डेव्हलपमेंट फ्युचरच्या दृष्टीने बघून आपण इथे इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही आहे। सो या दूरदृष्टी ठेवून नक्कीच विचार करा। मी तेच सांगितलं आल्यास की उरणमध्ये जरी मी पहिल्यांदा आले असले तरी मला असं वाटलं की एवढं छान डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने होते। मी खरी राहते आता सारळला, सो सारळहून मला सारळ कारंजा ब्रिज पण होतो। सो आय थिंक उरण माझ्यासाठी अगदीच जवळ आहे आणि उरणहून मुंबई आता फक्त 40 मिनिटात मी ट्रॅव्हल करून आलो। सो इतकं जवळ झालं आहे आणि ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होते, स्पेशली जर आपण ह्या प्रोजेक्टबद्दल बोललो तर रेसिडेन्शियल आहे आणि कमर्शियल पण आहे। सो असा हा मस्त उरण 2.0 नावाने हा जो प्रोजेक्ट होतो, त्यासाठी खूप 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 साऱ्या शुभेच्छा। आणि उरणकरासाठी आय थिंक ही खूप मोठा लावा आहे, हा खूप मोठा। थँक्यू। RBN न्यूजसाठी न्यूज ब्युरो उरण। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।